नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपलं फर्स्ट लेक्चर स्टार्ट करत आहोत. आपली बॅच आहे फायनल डेस्टिनेशन बॅच 2026. यामध्ये आपण GS कंप्लीट करणार आहोत टेक्निकलच्या स्टुडंटसाठी आणि सरळ सेवेच्या स्टुडंटसाठी. टेक्निकलमध्ये कोणते कोणते येतात तर सर्व इंजिनिअरिंग, नर्सिंग आणि अदर जे काही टेक्निकल आहेत वेगवेगळे आहेत, खूप सारे आहेत. फार्मसिस्ट आहे, अजून लॅब असिस्टंट आहे. ह्या सर्वांना जो GSचा सिलेबस कवर होतो तो हा एकच आहे. तर हा आपण सिलेबस या बॅचमध्ये कवर करणार आहोत. ही 50 ते 60 दिवसामध्ये आपण पूर्ण करायचं पाठीमागे अनाउन्समेंट केलेली आहे. यामध्ये पूर्ण MPSC आणि TCS या दोघांचा IBPS यांचा सिलेबस पूर्ण कवर केला जाणार आहे. हे फर्स्ट लेक्चर आहे. हे मी डेमो म्हणून टाकत आहे यूट्यूबला. बाकीचे आपले टेलिग्रामवरती प्रायव्हेट ग्रुप आहे, त्यावरती जे म्हणजे पेड करतील फीस त्यांच्यासाठीच अवेलेबल राहील. तुम्ही हे लेक्चर पूर्णपणे बघू शकतात आणि बघितल्याच्यानंतर तुमची माझी जर फ्रिक्वेन्सी जुळली तर तुम्ही पेड बॅच म्हणजे खरेदी करू शकतात. मी ते कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नंतर देऊन देईल. आता आपला फॉर्मॅट कसा राहणार आहे मी ते तुम्हाला सांगतो. पूर्ण बॅच कोणत्या फ्लोमध्ये जाणार आहे ते तुम्हाला सांगतो. आपण जिओग्राफी अगोदर घेणार आहोत, नंतर हिस्ट्री, नंतर पॉलिटी, नंतर इकॉनॉमिक्स या फ्लोमध्ये जाणार आहोत आणि शेवटी सायन्स. यामध्ये 8 ते 10 दिवसात हे, 8 ते 10 दिवसात हे आणि 10 ते 15 दिवस या दरम्यान यांचं वेटेज जास्त आहे. या फ्लोमध्ये मी जाणार आहे. जिओग्राफीमध्ये इंडिया, महाराष्ट्र सेम, हिस्ट्रीमध्ये पण तसंच इंडिया आणि महाराष्ट्र, फ्रीडम स्ट्रगल. नंतर पॉलिटी, इकॉनॉमिक्स नॉर्मल आहे जे आहे ते. हा पूर्ण सिलेबस MPSCच्या सिलेबसला धरून असेल आणि यामध्ये ज्या ठिकाणी TCS IBPS येईल त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की हे TCSसाठी नाही IBPS आहे. या पूर्ण बॅचमध्ये मी जे काही बोर्डवरती लिहून देईल म्हणजे या ठिकाणी असं ते सर्व तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. मी सांगेल त्यावेळेस की हे नोट करून घ्या, हे घेऊ नका, हे मी सांगेल ते तुम्ही नोट करून घ्यायचं आहे. तुम्हाला ब्लँक पेजेसची नोट पाहिजे, म्हणजे त्याच्यात लाईनिंग अशा नसायला पाहिजेत, पूर्ण ब्लँक पाहिजे, कारण मी मॅप थ्रू वगैरे देणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला ते प्रॉपर अडथळा आला नाही पाहिजे. असं जर मॅप काढला तर तुम्हाला ते काढता आला पाहिजे. तर या थ्रू अशा प्रकारे आपली बॅच राहणार आहे. फर्स्ट लेक्चर मी यूट्यूबला टाकतो आहे, हे तुम्ही जे बघताय ते. यानंतर मात्र ते लेक्चर तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल होतील. माझा टेलिग्राम ID आहे विजय सिंग @विजयसिंग19 किंवा फोन नंबर आहे. टेलिग्रामलाच मेसेज करा, व्हॉट्सअप मी जास्त बघत नाही. फीस आहे आता हे लेक्चर बघितल्याच्या नंतर 22 तारखेपर्यंत मी फीस 1599 ठेवणार आहे. त्यानंतर मात्र जी 20% डिस्काउंट करून ही फीस आहे, त्यानंतर मात्र 1999लाच तुम्हाला मिळून जाईल. 22 जुलैपर्यंत मी ही फीस ठेवतो. आता आपण वेळ न घालवता बॅचला स्टार्ट करू. पहिला विषय आहे, टॉपिकचं नाव लिहून घ्या तुम्ही. महाराष्ट्राचे स्थान व विस्तार. हे अशा प्रकारे तुम्ही मॅप काढू शकतात.
एकदम ॲक्युरेट आला पाहिजे असं काही नाही, मधलं काहीच काढायचं नाही. हे फक्त बॉर्डर काढून घ्या एक प्रकारे, अशी 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 बॉर्डर काढून घ्या फक्त. एकदम ॲक्युरेट येणं काही गरजेचं नाही, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे या विचाराने तुम्ही काढून घ्या. आता मी त्यामध्ये जास्त डिटेल काढत नाही, तुम्ही समजून घ्या. आता अगोदर आपण अक्षवृत्तीय विस्तार बघून घेऊ. अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे कसा? अगोदर तुम्हाला अक्षवृत्त आणि रेखावृत्त तर माहीत पाहिजे. ही पृथ्वी आहे आपली, हे जे उभे आहेत त्यांना आपण म्हणतो रेखावृत्त, आणि जे असे आडवे आहेत त्यांना म्हणतो आपण अक्षवृत्त. मग हे आडवे आहेत, इथं आपला भारत देश आहे फॉर एक्झाम्पल, इथं असं महाराष्ट्र आहे. तर मग ह्या महाराष्ट्राला हे जे असे आडवे जातील याला काय म्हणतो आपण? अक्षवृत्त. तुम्ही काढू नका, हे मला खोडता येते, तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय. हे झाले काय? अक्षयवृत्त. मग इथालचं अक्षवृत्त कोणतं आहे, ते इथालचं कोणतं आहे, ह्याला म्हणतात अक्षवृत्तीय विस्तार. आणि रेखावृत्तीय कशाला म्हणतात? हे जे उभे आहेत ह्यांना काय म्हणतो आपण? रेखा. रेषा कशा मारतो आपण? रेषा उभ्याच असतात ना अशा, म्हणून तसं लक्षात ठेवा. रेखावृत्तीय म्हणजे काय? उभ्या रेषा. त्यालाच काय म्हणतो आपण? लॉंगिट्यूड. लॉंगिट्यूड म्हणजे काय? असं लांब, लॉंगिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे काय? आडवे. आडव्यांना काय म्हणतो? लॅटिट्यूड. त्यालाच काय म्हणतो? अक्षवृत्त. लॅटिट्यूड झोपलेले, लेटलेले असं समजायचं. आडवे कसे येतं? लेटलेले, झोपलेले, म्हणून लॅटिट्यूड. आणि उभे जे आहेत ते काय? लॉंगिट्यूड, लांब आहेत ना म्हणून लॉंगिट्यूड. आणि त्याला मराठीत काय म्हणतो? रेखावृत्त, म्हणजेच काय? रेषा. आता हे लक्षात आलेलं आहे. मग हे जे उभे आहेत हे असे, याला काय म्हणतो आपण? लॉंगिट्यूड, आणि त्यालाच रेखावृत्तीय. मग आता हे रेखा आहेत ना, इथं जे आहे आणि हे लास्टला या ठिकाणी जे येते रेखावृत्त, म्हणजे असं वरून, तर इथून ते इथपर्यंत हा महाराष्ट्राचा काय झाला? रेखावृत्तीय विस्तार झाला. आणि हा जो झाला इथून, हे जे असे असं येऊन गेलेलं आहे, त्यामध्ये इथे आणि इथे, तर हा कोणता झाला? अक्षवृत्तीय विस्तार. आता तो काय आहे? आता यामधलं मी खोडून टाकतो. तर हा काय झाला? अक्षवृत्तीय विस्तार. इथं लिहिलं आहे बघा, अक्षवृत्तीय विस्तार. तर मग या ठिकाणी काय आहे? 1544 उत्तर अक्षवृत्त. उत्तर म्हणजे कसं? हे बघा, हे आपण 2 पार्ट केले पृथ्वीचे. हे वर काय आलं? नॉर्थ, आणि हे काय झालं? साऊथ. म्हणजे हे उत्तर आणि हे दक्षिण. मग इथून वरचे जे आहेत त्यांना काय नंबर दिला त्यांनी? 1 नॉर्थ, नंतर काय झालं? 2 नॉर्थ. असं करत 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 किती? 15.44 नॉर्थ. थांबा, माझ्याकडून कलर चुकला आहे. अक्षवृत्ताला मी रेड कलर यूज करतोय, चुकून माझ्याकडून ग्रीन झाला. तर आता परत एकदा सांगतो मी. आता हे बघा, हे काय झाला? हे मेन आपला पृथ्वीचा मधला विषुववृत्त. विषुववृत्ताच्या वरती काय? हे सगळे अक्षवृत्त आहेत. विषुववृत्ताला पण एक अक्षवृत्तच म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण? अक्षवृत्त. हा झाला काय? हा 0 आहे. यानंतर काय? फर्स्ट, सेकंड, थर्ड. पण हे कोणते? नॉर्थवाली, कारण ही नॉर्थ साईड आहे. वरची कोणती? नॉर्थ, खालची साऊथ, उत्तर, आणि ही झाली दक्षिण. मग इथून खाली जो येतो तो काय? 1 2 3, हे बरोबर आहे, नंबर आहेत. परंतु यांना काय म्हणतो आपण? इथे पण एक आहे, इथे पण एक आहे, पण हा नॉर्थवाला एक आहे, हा साऊथवाला एक आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? वरती जर जायचं असेल मॅपमध्ये तर आपण काय म्हणणार? 1 नॉर्थ. 1 नॉर्थ म्हणजे काय? हा येईल तो, हा. आणि 1 साऊथ म्हणलं की ह्या साईडला येऊन जाईल. आता आपला बघू. आपला काय आहे सध्या? ही स्टार्ट आहे, खालून स्टार्ट आहे म्हटल्याच्या नंतर 15.44 काय आहे? नॉर्थ, म्हणजे उत्तर अक्षवृत्त. आणि वरती आता हे असे 15च्या नंतर काय? 15.44, 45, 46, 47 असं पॉईंटमध्ये वर जाऊन 16, नंतर 16.1 2 3 4 5, नंतर 17, 18, 19, 20 असं करत करत कुठपर्यंत आलो आपण? हे कुठपर्यंत आलं? 22पर्यंत. कोणतं? 22.6 उत्तर अक्षवृत्त, म्हणजे नॉर्थ असं म्हटलं तरी चालेल. कुठे? इथे आलं. म्हणजे लांबी कशी झाली?
15.44 टू 22.6. यावरती डायरेक्ट प्रश्न पडतो. महाराष्ट्राची अक्षवृत्तीय लांबी काय आहे? तर अक्षवृत्तीय लांबी म्हटलं की काय म्हणायचं? 15.44 टू 22.6. नॉर्थ, दोन्ही साईडला नॉर्थ, हे असं काढून घ्या. आता बघू आपण रेखावृत्तीय विस्तार. ह्या रेखावृत्ती. आता रेखावृत्तीय म्हणजे कसं? ह्या आहेत लॉंगिट्यूड, म्हणजे त्याला रेखावृत्त म्हणतो आपण. रेषा म्हणजे रेखा, हिंदीमध्ये रेखा म्हणतात, किंवा लॅटिट्यूड इंग्लिशमध्ये. सॉरी, लॉंगिट्यूड. लॅटिट्यूड आडवे असतात, लेटने म्हणजे आडवे. आता हे बघा, हे असे उभे आहेत. यांची सुरुवात इथून होती, ग्रीनविचपासून. तिथून 0 मांडलेलं आहे आपण अमेरिकेच्या साईडला. तिथून 1 2 3 1 2 3 4 असं इथं भारत आहे फॉर एक्झाम्पल, असं समजू. आता भारताच्या कॉर्नरलाच आपण महाराष्ट्र आहे आपला. आता महाराष्ट्राचा हा जो आहे, हा किती इथून स्टार्ट होते आपली, इथून, आणि एंड इथे होतो महाराष्ट्राचा, भारताचा नाही. इथं समुद्रकिनारा आहे, इथून स्टार्ट झालेला आहे. तर आपल्याला जर रेखावृत्तीय विस्तार विचारला तर हा इथून गेलेला रेखावृत्त आपल्याला माहीत पाहिजे. तर तो किती आहे? थांबा 1 मिनिट. किती आहे? 72.36. आणि कुठं? पूर्व, ईस्ट साईडला रेखावृत्त. लक्षात आलं? 72.36. कारण का? 0 पासून 1 पासून सुरू झालं, 1 2 3 4 कुठपर्यंत आलो आपण? 72 पर्यंत आलो. त्यानंतर पण मायक्रो लेवलला जर बघितलं तर 30.36. पूर्व का? कारण ह्याच्या बाजूला इकडे काय आहे? पूर्व आहे, ईस्ट आहे. आणि ह्याच्या इकडे ह्या साईडला काय आहे? वेस्ट आहे, म्हणजे काय? पश्चिम. आपण कोणते 2 गोलार्ध आहेत? कोणते येतं? एक आहे पूर्व आणि एक आहे पश्चिम. ईस्ट साईड आणि वेस्ट साईड. आपण काय म्हणतो? आम्हाला वेस्टर्न साईडला जायचं आहे. वेस्टर्न म्हणजे काय? युरोप किंवा ज्याला काय म्हणतो? अमेरिका म्हणतो. किंवा मग आपण काय म्हणतो की आम्हाला पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करायचं नाही, किंवा आपण वेस्टर्न कंट्रीचं अनुकरण करायचं आहे किंवा करायचं नाही. पण काय म्हणतो आपण शब्द? काय? वेस्टर्न कंट्री किंवा पाश्चिमात्य देश. पाश्चिमात्य देश म्हणजे काय? आपला देश या ठिकाणी आहे पूर्वेकडं, पूर्व खंडामध्ये, आणि या साईडचे जे सगळे आहेत ते कोणते आहेत? पश्चिमेकडचे. मग आपण कोणते आहेत? पूर्वेकडे आहेत. पूर्वेकडं का? तर ग्रीनविच जे आपण लाईन जी की दिसत नाही, आपण अशीच आपल्याला समजण्यासाठी पृथ्वीचे 2 भाग केलेले आहेत. उभे 2 भाग केलेत आणि आडवे 2 भाग केलेत. आडव्या 2 भागामध्ये काय की बाबा वरचा उत्तर आहे, खालचा दक्षिण आहे, आत्ताच बघितलं आपण. आणि जे उभे आहेत त्याच्यामध्ये काय? एक पूर्व आणि पश्चिम. तर आपण कोणत्या गोलार्धात आहोत? पश्चिम गोलार्धात आहोत. आणि जर उभे ह्याचा विचार केला तर आपण कोणत्या? उत्तर गोलार्धामध्ये आहोत, जे की आपण बघितलं आत्ता. हे कोणतं आहे? उत्तर गोलार्ध. आणि हा कोणता आहे? पूर्व गोलार्ध. आपण कोणत्या? पूर्व गोलार्धात. हे बघा, या ठिकाणी काय आहे? ही साईड आहे पूर्व आणि ही साईड आहे पश्चिम. ही आहे दक्षिण आणि ही आहे उत्तर. आपण कुठे? इथं आहे आपला, म्हणजे आपण उत्तर गोलार्धामध्ये आहोत. आणि दुसरं कोणतं? पूर्व गोलार्ध. उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आपलं लोकेशन आहे. कशाचं? भारताचं आणि महाराष्ट्राचं. भारताचं आहे म्हणजेच महाराष्ट्र त्यामध्येच येणार आहे. हे तुमच्या समजण्यासाठी. हे काय पेपरमध्ये एवढं पडत नाही खालच्या लेवलला. तुम्हाला विचारलं तर डायरेक्ट हा आकडा विचारतील. कोणता? 22.6 आणि 15.44 पाठच पाहिजे तुम्हाला. आणि दुसरा पूर्व रेखावृत्तापासून आपलं स्टार्ट होतं महाराष्ट्राचं 72.36. ते कुठपर्यंत येतं? ते 80.54 रेखावृत्त. पण कोणतं? पूर्वच. हे पण पूर्वच आहे, कारण पूर्वपासून पूर्वमध्येच आहेत आपण, कारण की याच्यामध्ये हा सगळा एरिया पूर्वमध्ये येतो. मग साहजिकच इथून इथपर्यंत पण हे पूर्वच आहे. कन्फ्युजन होऊ शकतो तुम्हाला, लक्षात ठेवा. हे 2 आकडे पाठ पाहिजेत तुम्हाला. आता महाराष्ट्राचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे, म्हणजे कोणता? हा रेखावृत्तीय विस्तार हा अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा कसा आहे? कमी आहे. साहजिकच महाराष्ट्र असा कसा आहे? असा लांब आहे, बरोबर. मग हा जास्तच आहे. तुम्ही लिहून घ्या की महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा जास्त आहे. कशापेक्षा? अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा.
असं लिहून घेऊ शकता. हे मोठा आहे, रेखावृत्तीय विस्तार कसा आहे, मोठा. 72.36 ते 80.54 अशी साईज कमी आहे. उत्तर दक्षिण आपली कमी आहे. पूर्व पश्चिम कशी आहे, जास्त आहे. ही साईड पूर्व आहे आणि ही साईड पश्चिम आहे आपली. आता यामध्ये अजून एक गोष्ट लिहून घ्या. पूर्व पश्चिम किती किलोमीटर आहे, हे अंतर किती किलोमीटर आहे, 800 किलोमीटर आहे. याच ठिकाणी लिहून घ्या 800 किलोमीटर. आणि दक्षिण उत्तर हे किती आहे, या ठिकाणी काय आहे, उत्तर आणि दक्षिण. तर हे किती किलोमीटरचं अंतर आहे, हे पण आपण याच ठिकाणी लिहून घ्या 720 किलोमीटर. हे पण विचारतात. अशी लांबी किती आहे, 720 आणि अशी 800 किलोमीटर. म्हणजे साहजिकच उत्तर दक्षिण कशी अंतर कसं आहे, कमी आहे महाराष्ट्राचं. आता हे तुम्ही आता नोट करून घ्या. मी रफ करून टाकतो. आता मी काही गोष्टी लिहून देतो, त्या तुम्ही लिहून घ्या. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ महाराष्ट्राचे किती आहे, 30,77,13 म्हणजे काय, 3,07,713 चौरस किलोमीटर. हे काय आपलं ज्याला क्षेत्रफळ म्हणतो, हे झालं किलोमीटरमध्ये. आणि जर लाख हेक्टरमध्ये म्हटलं तर 30,07.70 लाख हेक्टर. हे तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे लिहून घ्या. ह्या दोन गोष्टी लिहून घ्या. तसेच चौरस मैलमध्ये पण लिहून घ्या. एखाद्या वेळेस एखादा परीक्षा सेटरचं काय सांगता येत नाही. चौरस मैल या गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजे. चौरस मैल हा प्रश्न आला तर चुकला नाही पाहिजे. हे क्षेत्रफळ आहे, फक्त वेगवेगळ्या याच्यामध्ये मोजमापामध्ये. भारताच्या किती आहे, इंडियाच्या किती आहे, म्हणजे इंडियाच्या तुलनेमध्ये किती आहे, तर 9.36% क्षेत्र हे महाराष्ट्राचे आहे. कोणाला हँडरायटिंग कळत नसेल तर मला पर्सनली मेसेज करू शकतात, मी अजून त्यामध्ये दुरुस्ती करेल. भारतामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, महाराष्ट्र 3rd क्षेत्रफळानुसार. थांबा, त्याला असं करता येईल. फर्स्ट राजस्थान, सेकंड मध्य प्रदेश आणि 3rd महाराष्ट्र. कशानुसार, तर क्षेत्रफळानुसार. सागरी किनारा किती आहे, सागरी किनारा महाराष्ट्राला ही माहिती पूर्ण महाराष्ट्राची आहे. यामध्ये सागरी किनारा आहे 720 किलोमीटरचा महाराष्ट्राला लाभलेला आहे. तो भारताच्या किती, इंडियाच्या 9.58% एवढा आहे. यामध्ये जर राज्यानुसार जर म्हटलं तर 1 नंबर रत्नागिरी आहे, 237 किलोमीटर. आणि सेकंड नंबरला आहे रायगड, 122 किलोमीटर, 122. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये जो समुद्री किनारा लाभलेला आहे, सागरी किनारा, तो रत्नागिरीला लाभलेला आहे, 237. आता रत्नागिरीचं लोकेशन ज्यावेळेस मॅपमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यावाईज जाणार आहोत त्यावेळेस मी प्रॉपर तुम्हाला ते लोकेशनला सांगेल. त्यावेळेस हे परत मी रिपीट करणार आहे, पण हे लिहून घ्या. या बेसिक गोष्टी आहेत.
वरवरती प्रश्न पडतो, हे लिहून घ्या. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ती आहे 11.24 कोटी. कालच्या पेपरला ग्रुप बीच्या पेपरला प्रीला एका वन लायनरमध्ये 12.24 केलं होतं. म्हणजे किती बेसिकला चुकवलं होतं बघा तुम्ही. 11.24 कोटी आहे. आपण ते रीडिंगमध्ये डोक्यात येत नाही, आपण म्हणतो 12 कोटी 12 कोटी, पण नाही, 11.24 कोटी प्रॉपर आहे. आणि त्याच ठिकाणी मुलांचा चुकलेला आहे. तर आपली लोकसंख्या आहे 11.24 कोटी एवढी आहे. भारताच्या 9 इंडियाच्या किती आहे 9.29 एवढी आहे. 9.29% एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. आणि लोकसंख्येमध्ये किती सेकंड क्रमांक आहे. फर्स्ट काय आहे, फर्स्टमध्ये UP आहे, साहजिकच लोकसंख्या जास्त आहे. आणि सेकंड महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवा. एवढं लिहून घ्या महाराष्ट्राविषयी. म्हणजे महाराष्ट्राची बेसिक माहिती आहे. ऑल ओव्हर डिटेलमध्ये नाही, वरवरची माहिती आहे, ही महत्त्वाची आहे. आता बघू महाराष्ट्राच्या सीमा, ज्या नैसर्गिक राजकीय या दोन्ही सीमा बघून घेऊ आपण. अगोदर नैसर्गिक सीमा बघून घेऊ. नैसर्गिक सीमा यावरती प्रश्न पडतो, तुम्हाला माहीत पाहिजे. अगोदर तुम्हाला मॅप माहीत पाहिजे. तुम्हाला मी या ठिकाणी काढून दाखवतो एक बेसिक गोष्टी. कोणत्या दिशेला काय म्हणतात. ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे, ही उत्तर आहे, ही दक्षिण आहे. हे सर्वांना माहीत आहे. इंग्लिशमध्ये ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. आता ही आणि ही ह्या 4 महत्त्वाच्या आहेत. इंग्लिशमध्ये चालतं, सोपं असतं. ईस्ट आणि साऊथमध्ये म्हटलं तर ईस्ट साऊथ म्हटलं की येऊन जातं. पण आता या ठिकाणी मराठी जे नावं आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण पेपरमध्ये मराठी नावे पडतात. तर तुम्हाला माहीत पाहिजे. सगळ्यात पहिली ही पकडू आपण, पूर्व आणि दक्षिण. याच्या मधामध्ये काय आहे. आता मला सांगा, सूर्य या साईडनं उगतो म्हणून अग्नेय असं नाव दिलेलं आहे. काय, अग्नेय. इथं बसत नाही आहे, मी थोडंसं झूम करतो. काय नाव दिलेलं आहे, अग्नेय. अग्नेय का, सूर्य या ठिकाणून येतो म्हणून अग्नेय. अग्नीची देवता या ठिकाणी असते, जुन्या काळामध्ये असं नाव दिलेलं आहे, अग्नेय. आता हे झालं अग्नेय. यानंतर दुसरं कोणतं आहे, ह्याच्यावर हेच फक्त माहीत पाहिजे तुम्हाला, अग्नेय कुठं, मग बाकीच्या बरोबर लक्षात राहतं. दुसरं काय, ईशान्य. काय, ईशान्य. हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही. आपण ईशान्येकडचा भारत म्हणत नाहीत का, ईशान्येकडचा भारत. त्यामध्ये नॉर्थ ईस्ट म्हणतो. काय म्हणतो आपण, नॉर्थ ईस्ट, ज्याला मेघालय आसाम वगैरे वगैरे म्हणतो. ते कसं म्हणतो, ही नॉर्थ साईड आणि ही ईस्ट साईड. याच्या मधामध्ये काय आहे, ही ईशान्य आहे, त्यालाच आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो. आता ॲक्च्युअलमध्ये हा जो ईशान्येकडचा भारत, आपण ईशान्य प्रदेश ज्याला नाव दिलेलं आहे, तो खरं म्हणजे पूर्वेकडचा आहे ॲक्च्युअलमध्ये पोझिशनमध्ये. परंतु नाव पडलं आहे ईशान्येकडचा. का, कारण की आपला जो भारत आहे असा इंडिया, सेकंदात सांगतो तुम्हाला, जास्त वेळ घेत नाही, समजावं म्हणून. हा आहे भारताचा नकाशा आणि ही आहे, याला आपण ईशान्येकडचा भारत म्हणतो. त्याच्यामध्ये सर्व काही 7 सिस्टर्स आहेत. त्याच्यामध्ये आसाम आहे, मेघालय आहे, नागालँड आहे. ह्या सर्व याला नॉर्थ ईस्ट म्हणतात किंवा ईशान्य का म्हणतात, त्याचं कारण आहे, या ठिकाणी ब्रिटिशांची राजधानी होती कोलकाता आणि या कोलकात्याच्या दिशेच्या दृष्टीनं ही ईशान्येकडे होती. या ठिकाणी आहे कोलकाता. यांच्यासाठी हा ईशान्येकडचा प्रदेश होता. तेव्हापासून जे ईशान्येचं नाव पडलेलं आहे ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. नाहीतर ॲक्च्युअलमध्ये या पूर्ण भारताचा जर विचार केला तर ही पूर्व साईड आहे, पूर्वेकडती आहेत. हे म्हणजे जे 7 राज्य आहेत त्यामध्ये आसाम येतो, मेघालय येतो, वरचा जो आहे नागालँड येतो, त्रिपुरा येतो, मिझोराम येतो, मणिपूर येतो आणि अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या ठिकाणी आहे. हे सर्व 7 आणि सिक्कीम एक 8. तर हे सर्व पूर्वेकडे आहेत. परंतु याला नाव काय पडलेलं आहे, ईशान्येकडील राज्य. कारण ते ब्रिटिशांनी या कोलकात्याच्या हिशोबाने
त्यांची राजधानी कोलकाता होती ब्रिटिशांच्या काळामध्ये. त्या हिशोबाने याला ईशान्येकडचं नाव नॉर्थ ईस्ट ते पडलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा, आता तुम्ही लक्षात ठेवा, भारताची जी नॉर्थ ईस्ट म्हटलं तर हा आहे. कोणती दिशा जर म्हटलं तर पूर्व आणि उत्तरच्या मधली ईशान्य दिशा, त्यालाच नॉर्थ ईस्ट म्हणतो. आता हे झालं नॉर्थ ईस्ट. आग्नेय आणि ईशान्य या दोन गोष्टी माहीत झाल्या तुम्हाला. आग्नेय म्हणजे आग्नेयकडून पूर्वेच्या साईडची, बरोबर, आणि वरची ईशान्य. आणि उत्तर आणि पश्चिम या दोघांच्या मध्ये आहे वायव्य. आता ते पण एक समजून घेतो. हा आहे भारत आपला, मेरा भारत महान. चुकला तरी समजून घ्या, समजून सांगण्यासाठी देतो. आता या ठिकाणी आहे काय, पश्चिम आहे, पाकिस्तान आहे. हे पाकिस्तान आहे. तर या ठिकाणी आपण म्हणतो तर वायव्येकडील प्रांत, तुम्ही पॉलिटीमध्ये बघितलं असेल, वायव्येकडील प्रांत, त्यामध्ये खैबर खिंड वगैरे जे आहे ते वायव्येकडील, म्हणजे हा एरिया कोणता आहे, वायव्येकडचा आहे. कारण का, उत्तर आणि पश्चिम याच्यामधला एरिया कोणता आहे, वायव्य. सिंधू नदी इथूनच जाते. मग भारताच्या कोणत्या दिशेला आहे पाकिस्तान, तर तो वायव्येला आहे. मग वायव्य दिशा ही लक्षात ठेवा, कोणती, उत्तर आणि पश्चिमच्या मधली वायव्य आहे. वायव्य म्हटलं की तुम्हाला वरचा कोपरा लक्षात आला पाहिजे. आता हे झालं वायव्य. आता यानंतर पश्चिम आणि दक्षिण याच्यामधली जी आहे, आता ही कोणती आहे तुम्ही बघा. आपला जो मान्सून येतो, मान्सून कुठून येतो, त्याला आपण कोणता मान्सून म्हणतो, नैऋत्य मान्सून. कोणता, नैऋत्य मान्सून. मान्सून शब्द असाच लिहिला आहे मी, पण एक तुमच्यासाठी, नैऋत्य मान्सून म्हणजे कोणती दिशा आहे, नैऋत्येकडची दिशा आहे. कोणती, पश्चिम आणि दक्षिणच्या मधली. आता दिशा तुम्हाला कळलेल्या आहेत. या कळण्यासाठी लिहून घ्या, तुम्हाला कन्फ्युजन होत असेल. या मराठी दिशांमध्ये बऱ्याच मुलांना, टेक्निकलच्या मुलांना शक्यतो कन्फ्यूज होतं. आणि पेपरमध्ये इंग्लिशमध्ये दिशा नाही दिली कधी कधी तर प्रॉब्लेम येऊन जातो. म्हणून हे माहीत पाहिजे. बेसिक आहे, सोपं आहे, आता समजावून सांगितलं आहे. आता बघू, म्हणजे आता जर नैऋत्य म्हटलं महाराष्ट्राच्या दिशेने जर म्हटलं तर कोणती दिशा कोणती आहे, तर मी तुम्हाला आता एकदम स्पीडमध्ये सांगतो. नैऋत्य म्हटले कोणती आली, ही आली नैऋत्य, बरोबर. दुसरी वायव्य म्हटलं की ही आली वायव्य. अजून कोणती, आग्नेय म्हटलं की कोणती आली, ही आली आग्नेय. आणि ईशान्य म्हटलं की कोणती आली, ही आली ईशान्य. आता हे खोडून टाकतो. ही कोणती आली, पूर्व. ही कोणती आली, पश्चिम. ही कोणती आली, उत्तर. आणि ही आली दक्षिण. या दिशा तुमच्या आता लक्षात आल्या. आता कोणत्या दिशेला काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी आहे सातमाळा डोंगर. सातमाळा डोंगर नाशिकमध्ये. हे सातमाळा जे लिहिलं आहे हे नाशिकचा एरिया आहे. नाशिक थोडं खाली आलं आहे, परंतु समजून घ्या, हा एरिया पूर्ण कशाचा आहे, नाशिकचा आहे. कोणता, हा, या ठिकाणी. आता सातमाळा डोंगर कुठे आहे, वायव्य साईडला आहे. कोणत्या, वायव्य साईडला. त्यानंतर हे धुळे आहे. धुळेमध्ये काय आहे, तर गाळणा कुठे आहे, तर धुळे, कंसामध्ये धुळे. गाळणा जो शब्द लिहिला आहे तो धुळे जिल्हा आहे. त्यानंतर त्याच्यावरती काय आहे, अक्राणी टेकड्या. त्या कुठे आहेत, तर नंदुरबार. हा नंदुरबार आहे. नंदुरबारमध्ये काय आहे, अक्राणी. हे सर्व काय आहे, वायव्येकडील आहेत. थोडं पेननी जर तुम्ही लिहिलं, ते आता माझा पेन मोठा असल्यामुळं ठीक आहे, पण तुम्ही बारीक अक्षरामध्ये लिहू शकतात. असा मॅप काढा. हे मधले छोटे छोटे जिल्हे काढायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात. अक्राणी टेकड्या. आणि या ठिकाणी आहे दमणगंगा. काय, दमणगंगा ही नदी आहे. कुठे, पालघरमध्ये.
पालघर जिल्हा आहे हा वाला. तर दमणगंगा ही नदी आहे पालघरमध्ये. हे सर्व काय आहे, वायव्येकडची आपली नैसर्गिक सीमा आहे, म्हणजे ही बॉर्डर आहे. ही अशी दमणगंगा गेली, ही असाच इथून सातमाळ्याची रांग गेली, 11 टेकड्या, या ठिकाणी गाळणा डोंगर आहेत, अशी समजून घ्या. आता हे झालं वायव्येकडची दिशा. आता बघू आपण उत्तरेकडची, म्हणजे या ठिकाणी उत्तर. हे तुम्ही वेगवेगळ्या पेनाने लिहून घ्या. म्हणजे वायव्य साईडसाठी जो पेन वापरला आहे या सर्व गोष्टींसाठी, ते उत्तरेसाठी वापरू नका. या ठिकाणी ब्लू वापरा, तर या ठिकाणी ब्लॅक वापरा. 2-3 पेन ठेवत जा, म्हणजे काय होईल, कन्फ्युजन होणार नाही. आता बघू उत्तरेसाठी काय, सातपुडा पर्वत कुठे आहे, तर अमरावतीमध्ये. सॉरी, हे जरा होतं मदत. अमरावतीमध्ये काय आहे, तर सातपुडा पर्वत. या ठिकाणी अमरावती आहे, सातपुडा पर्वत कुठे, अमरावती या ठिकाणी ही अमरावती आहे. तर अजून काय आहे अमरावतीमध्ये, तर गाविलगड टेकड्या, त्या अमरावतीमध्येच आहेत. गाविलगड टेकड्या हे पण अमरावतीमध्येच आहे. आता ईशान्य म्हणजे या साईडला काय आहे, तर दरकेसा टेकड्या कुठे, तर गोंदिया या ठिकाणी आहे. हे काय आहे, तर ईशान्य साईड, महाराष्ट्राची ईशान्य साईड. आता हे लिहून घ्या, काही जर खोडायची वेळ आली तर इथपर्यंत लिहून घ्या. आता ही पूर्व साईड, यामध्ये काय आहे, आता ही पूर्ण पूर्व साईड आहे. तर इथपर्यंत बघा काय काय आहे, इथं 2-3 गोष्टी आहेत, मी खाली लिहून देतो. तर चिरोल टेकड्या, काय, चिरोल टेकड्या, त्यानंतर येते भामरागड, सुरजागड, आणि गायखुरी. ही गायखुरी खरं म्हणजे वरच येते. गायखुरी खरं म्हणजे वरती यायला पाहिजे, पण आता बरं इथं वरती लिहितो मी ग्रीनमध्ये. गायखुरी गोंदियामध्ये येते. गायखुरी थोडीशी खालच्या साईडला, परंतु पूर्व साईडलाच येणार. गोंदियामध्ये येणार, परंतु या ठिकाणी येते पूर्व साईडला, ईशान्य साईडला येत नाही. गायखुरी म्हणजे काय, तर गायचे पायाचे खुरं, म्हणजे अशी गाय जर आहे आपली, हे पाय 1 2 3 4 असं, तर हे खुरं येते पाय पाठीमागचे, म्हणजे गाय अशी उभा आहे. या ठिकाणी गायचे शिंग अशी उभा आहे, आणि हे गोंदियामध्ये तिचे पाय येतं, म्हणून गोंदियामध्ये गायखुरी टेकड्यांना नाव दिलेलं आहे. आणि तिचं मुख आहे का, हे भंडाऱ्यामध्ये आहे. भंडारा, म्हणून भंडाऱ्यातील जे ठिकाण आहे त्याला गायमुख नाव दिलेलं आहे. गायमुख. पुढे मी भंडारा ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी सांगून देईल, पण तुमच्या लक्षात यावं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असं म्हणून सांगतोय. गायखुरी कुठे आहेत, गोंदियामध्ये. भंडारा गोंदियामध्ये गाय अशी उभा आहे, आणि हे खुरं गोंदियामध्ये आलेलं आहे, परंतु ते पूर्व साईडला आहे, एकदम वरती नाही आहे. गोंदिया थोडं वरती आहे, परंतु गोंदियाच्या खालच्या साईडला असल्यामुळं काय, पूर्व साईडला ही गायखुरी मोजलं जातं. गायखुरीला पूर्व साईडला मोजलं जातं. तर तुम्ही ते लिहून घ्या व्यवस्थित. बाकी हे सर्व हे गडचिरोलीमधील आहेत. हे सर्व गडचिरोलीमधील आहेत. या ठिकाणी गडचिरोली. आता हे नावामध्येच तुम्हाला कळते, सुरजागड, भामरागड हे लक्षात येऊन जाईल. आणि चिरोलीचं हे चिरोली, म्हणजे हे पाठ करायची गरज नाही. ते हे सर्व पूर्व साईडला आहे. पूर्व साईडला आहे म्हणजे आपली बॉर्डर आहे, पूर्वेकडची बॉर्डर आहे आपल्यात आणि छत्तीसगडमध्ये. कारण आपल्या साईडला इथं काय आहे, छत्तीसगड आहे. मी आपल्या साईडला म्हणतो इन द सेन्स
महाराष्ट्राच्या साईडला, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत म्हणून. आता बघू आपण दक्षिण साईड. दक्षिण साईड, आता दक्षिणमध्ये काय काय आहे ते बघा. आता तुम्ही कोकणामध्ये कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरच्या अगोदर आपण सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी एक नदी आहे, त्या नदीचं नाव आहे तेरेखोल. तेरेखोल नदी कशामध्ये आहे, तर ही आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग, आणि ही नदी बॉर्डरवरची आहे. त्या तेरेखोल नदीच्या नंतर कोल्हापूरमध्ये हिरण्यकेशी नदी पठाराचा भाग आहे त्या ठिकाणी, ही आहे कोल्हापूरमध्ये. ही पण आपली काय आहे, बॉर्डर आहे. हिरण्यकेशी नदी कुठं, दक्षिण साईडला. हे कोल्हापूर या ठिकाणी आहे, सिंधुदुर्गला चिटकून. आता हे झालं वायव्य, दक्षिण, उत्तर, ईशान्य, पूर्व वगैरे. आता यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ज्याला आपण नैऋत्यचं झालेलं आहे, नैऋत्य साईडला म्हणजे ही साईड, या ठिकाणी काही बॉर्डर नाही आहे नैसर्गिक. आग्नेय साईडला बॉर्डर आहे, फक्त नैऋत्य साईडला काही बॉर्डर नाही. कारण नैऋत्य साईड किंवा ही पूर्व आहे, आणि या ठिकाणी आहे पश्चिम साईडला अरबी समुद्र आहे, आणि नैऋत्य साईड अशी काही नाही आहे. पूर्व जी आहे तीच नैऋत्य, परंतु मेन आग्नेय साईड आपली राहिलेली आहे. तर ही मी खोडून घेतो. या ठिकाणी आपण आग्नेय साईडचं लिहिता येईल मला, हे तुम्ही लिहून घ्या. आग्नेय तुम्ही लिहिलं तरी, मी खोडलं तरी तुम्ही बॅक घेऊन पाठीमाग घेऊ शकतात, तुम्हाला व्ह्यूज आहेत अनलिमिटेड. तर आता हे बघा, आग्नेय साईडला काय आहे ते आता आपण बघूया. आग्नेय साईडला या ठिकाणी नांदेडमध्ये, मेन नांदेड, यवतमाळ आहे, या ठिकाणी आहे नांदेड, हे आहे यवतमाळ. या नांदेड या ठिकाणी जर बघितलं आपण, नांदेडमध्ये काय काय आहे, तर मुदखेडचे डोंगर हे, आणि दुसरी निर्मल रांग, जे अजिंठाची नंतर डिवाईड झालेली आहे, ती मी तुम्हाला एक्सप्लेन करेन नंतर, ज्यावेळेस डोंगर रांग एक्सप्लेन करेन त्यावेळेस. तर मुदखेड आणि निर्मल या दोन डोंगर रांगा ह्या नांदेडमध्ये आहेत. ह्या आग्नेय साईडला येतात. महाराष्ट्राच्या आग्नेय साईडची दिशा ह्या निश्चित करतात. या ठिकाणी अशा आहेत, त्या तुमच्या लक्षात येऊन जाईल. ही झाली आग्नेय सीमा. ह्या झाल्या नैसर्गिक सीमा, या तुम्हाला माहीत पाहिजेत. असं एका मॅपवरती कच्चा मॅप काढायचा आणि त्यावरती या सर्व लिहून घ्यायचं, हे सोपं जातं. नंतर मग ज्यावेळेस आपण मॅप बघतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये परमनंट मेमरीमध्ये, पिक्टोग्राफिकल मेमरीमध्ये ते सेव्ह होऊन जातं. आता बघणार आहोत आपण राजकीय सीमा. राजकीय सीमा, महाराष्ट्राला एकूण जर म्हटलं तर 6 राज्य, किती, 6 राज्य आणि 1 UT म्हणजे ज्याला केंद्रशासित प्रदेश, यांच्या सीमा आहेत महाराष्ट्राला. आता 6 राज्य कोणते कोणते आहेत ते आता आपण वन बाय वन बघू. बॉर्डर स्टेट म्हणजे बॉर्डर कसे शेअर करतात ते पण आपण बघणार आहोत. स्टार्टिंगला बघू वायव्य साईडनं स्टार्ट करू. वायव्य साईडला कोणते आहेत, वायव्य या साईडला कोणते कोणते आहेत ते बघू. आता आपण सुरुवात करू इथून. पहिला काय आहे, या ठिकाणी आहे गुजरात राज्य, बरोबर, गुजरात राज्य आहे या ठिकाणी. गुजरात राज्याला 4 जिल्ह्यांच्या सीमा आहेत, किती, 4 जिल्ह्यांच्या, 4. मग 4 जिल्हे कोणते कोणते आहेत ते बघू. आता सुरुवात कुठून करायची आपल्याला, या ठिकाणी जर बघितलं तर नंदुरबार आहे, नंदुरबार. दुसरं कोणतं आहे, ही सीमा इथं लागलेली आहे. नंतर आहे धुळे, कोणतं, धुळे. या ठिकाणी आहे नाशिक, हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी असाच मॅप काढायचा आहे. जिल्हे जरी प्रॉपर म्हणजे
असं आतमधले जिल्ह्याचे नकाशा जरी नाही काढला तरी चालेल, परंतु असं नाव लिहायचं आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि आहे पालघर. पालघर हे 4 जिल्हे आपले गुजरात राज्यासोबत बॉर्डर शेअर करतात. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. किती? 4. ह्यानंतर बघू उत्तरेकडे. हे झाले वायव्य साईड झाली. वायव्यमध्ये गुजरात आहे. आणि आता आपण बघूया उत्तर साईडला. कोणत्या? उत्तर साईडला कोणतं राज्य आहे? तर मध्य प्रदेश राज्य आहे. कोणतं? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला किती जिल्हे बॉर्डर शेअर करतात? तर सर्वात जास्त आहे. किती? 8. लक्षात ठेवा. किती? 8. गुजरातला 4, 4च्या दुप्पट केलं की 8 होतं. आता मध्य प्रदेशसोबत कोणते कोणते शेअर करतात त्यासाठी एक वेगळा कलर वापरतो, रेड कलर. धुळ्याच्या शेजारी काय आहे ते बघू आपण. धुळ्याच्या शेजारी काय आहे? जळगाव. खानदेश जळगाव ज्याला म्हणतो आपण, ते या ठिकाणी आहे. जळगाव नंतर काय आहे? बुलढाणा. बुलढाण्याच्या शेजारी काय आहे? अकोला. पण अकोला बॉर्डर शेअर करत नाही. इथं कन्फ्युजन करतात बरं. बऱ्याचदा अकोला बऱ्याच जणांना वाटतं मध्य प्रदेशसोबत शेअर करतो, पण या ठिकाणीच अकोलाचं बॉर्डर संपून जाते. अकोल्याच्या शेजारी काय येत आहे? अमरावती. तर अमरावती बॉर्डर शेअर करतो, अकोला करत नाही. अकोला लँडलॉक म्हणजे महाराष्ट्राच्या आतमध्ये आहे. तो कोणत्याच बाहेरच्या राज्यासोबत बॉर्डर शेअर करत नाही. अमरावती झाल्याच्या नंतर जर बघितलं आपण तर वर्धा पण आहे. वर्धा पण बॉर्डर शेअर करत नाही. हा वर्धा आहे, पण वर्धा बॉर्डर शेअर करत नाही. त्यानंतर आहे नागपूर. त्यानंतर आहे भंडारा आणि गोंदिया. ही जोडी माहीतच पाहिजे तुम्हाला, गोंदिया आणि भंडारा. गोंदिया पलीकडं आहे, भंडारा अलीकडं आहे. एवढं लक्षात ठेवा. आता हे जर मोजले तर किती होतात? 1 2 3 4 5 6. 6. आणि आता 7 आणि 8 हे 2 कोण आहेत? तर हे 2 हे आहेत. कोणते? धुळे आणि नंदुरबार. हे दोघं जण असे येतं, हे गुजरातला पण आणि मध्य प्रदेशला पण, हे दोघांना पण बॉर्डर शेअर करतात. कोणते? नंदुरबार आणि धुळे. हे दोघं आहेत जुळे. हे दोघं 2 लोकांसोबत संपर्क ठेवतात. नंदुरबार आणि नंदू आणि धुळे. हे लक्षात ठेवा. हे बाकीचे 4 हे फक्त आणि फक्त मध्य प्रदेशसोबत बॉर्डर शेअर करतात. आणि पालघर आणि नाशिकचं पण तसंच, फक्त ते गुजरातसोबतच शेअर करतात. नंदुरबार आणि धुळे हेच दोघं जण दोन्ही साईडला अर्धे अर्धे आहेत. आता यानंतर बघू आता पूर्व साईड. ही आहे पूर्व साईड. या पूर्वमध्ये बघू, पूर्वेला कोणता आहे? पूर्वला यायची गरज नाही खरं म्हणजे. या ठिकाणी लिहितो मी छत्तीसगड. लिहून टाकतो पूर्व छत्तीसगड. छत्तीसगड पूर्व. फक्त 2 जिल्हे छत्तीसगडसोबत शेअर करतात. एक म्हणजे गोंदिया ऑलरेडी आहे, आणि हा आहे गडचिरोली. सगळ्यात मोठा आहे बघा गडचिरोली. किती मोठा आहे? तर गडचिरोली हा छत्तीसगडसोबत बॉर्डर शेअर करतो. 2च आहे छत्तीसगडसोबत. त्यानंतर झाली ही पूर्व साईड झाली. यानंतर बघू आपण आग्नेय साईड. आग्नेय साईडला आहे तेलंगणा. या ठिकाणी तेलंगणा राज्य आहे, आणि तेलंगणा राज्यासोबत 4 जिल्हे बॉर्डर शेअर होती. आता 4 कोणते कोणते आहेत ते बघू. एक तर आहे गडचिरोली अर्धा, कारण की या ठिकाणापर्यंत तेलंगणा आहे आणि इथून इकडं छत्तीसगड आहे. आता एक झालं गडचिरोली. त्यानंतर गडचिरोलीचे शेजारी आहे चंद्रपूर. चंद्रपूर हे तेलंगणासोबत बॉर्डर शेअर करत आहे. या साईडनं जर असं जायचं म्हटलं, या ठिकाणी आहे यवतमाळ. या ठिकाणी आहे नांदेड. किती झाले? 1 2 3 4. नांदेड अर्धा शेअर करतो आणि अर्धा दक्षिण साईडला येतो. ते म्हणजे दक्षिणेला कुठं आहे तुम्ही लिहून घ्या नंतर. या ठिकाणी आहे दक्षिण साईड कर्नाटक. आणि कर्नाटक 2 नंबरला सर्वात जास्त जिल्हे कर्नाटकसोबत शेअर करतात. एक नंबरला मध्य प्रदेश, त्या ठिकाणी 8 जिल्हे शेअर करतात. आणि कर्नाटकला 7 जिल्हे. 7 मध्ये कोणते कोणते जिल्हे करतात?
तर हा नांदेड आहे थोडासा अर्धा. त्यानंतर नांदेडच्या शेजारी हा लातूर आहे. या ठिकाणी उस्माना, ज्याला धाराशिव, आता धाराशिवच लिहितो, धाराशिव उस्मानाबादला. धाराशिवच्या शेजारी आहे सोलापूर. सोलापूरच्या शेजारी आहे या ठिकाणी सांगली. या ठिकाणी आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. हे झाले दक्षिण साईडला. कोणासोबत? कर्नाटक सोबत. आणि अजून एक आहे तो म्हणजे कोण? गोवा. तर सिंधुदुर्ग हा गोव्याला पण शेअर करतो. गोव्यासोबत एकच राज्य शेअर करतं बॉर्डर, ते म्हणजे सिंधुदुर्ग राज्य. गोव्यासोबत ओनली वन सिंधुदुर्ग. मग बाकीचे जे आहेत ते पश्चिमेकडचे, त्यामध्ये मग हे कोकण किनारपट्टी पूर्णपणे. तुम्ही असं बघू शकता. तर कोणते जिल्हे कोणत्या राज्यासोबत शेअर होतात हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जे गोल केलेले आहेत ते 2-2 राज्यासोबत शेअर होतात. आपण जर मोजले तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जिल्हे हे 2-2 राज्यासोबत शेअर करतात. आणि पालघर हा एकमेव असा आहे, हा जो पालघर आहे हा एकमेव असा आहे, तो एक राज्य आणि एक UT यांना बॉर्डर शेअर करतो. ते पण मी तुम्हाला लिहून देतो. एक नंदुरबार किती कोणासोबत? गुजरात प्लस MP. सेकंड आहे तो धुळे. धुळे कोणासोबत? गुजरात प्लस MP. थर्ड आहे गोंदिया, छत्तीसगड प्लस MP प्लस म्हणजे मध्य प्रदेश प्लस छत्तीसगड, गोंदिया. त्यानंतर आहे चौथ्या नंबरला गडचिरोली, छत्तीसगड प्लस तेलंगणा. 5 नंबरला आहे गडचिरोली नंतर नांदेड. तुमच्या मॅपवरती पटपट लक्षात यायला पाहिजे, मी वरती मॅप दाखवलेला आहे. गडचिरोली म्हटलं की वर पूर्वेकडची साईड लक्षात यायला पाहिजे. नांदेड काय आहे? तेलंगणा प्लस कर्नाटक. आणि 6व्या नंबरचा जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग. तो कोणासोबत? कर्नाटक प्लस गोवा. आणि 7व्या नंबरला आहे तो, म्हणजे हा एक्सेप्शन्स म्हणलं तरी हरकत नाही, स्टार करून घ्या, पालघर. गुजरात म्हणजे राज्य प्लस दादर नगर हवेली, ज्याला दादर म्हणतो आपण, त्याला UT केंद्रशासित प्रदेश, युनियन टेरिटरी. तर या दोघांना पालघर एकमेव असा एक्सेप्शन आहे, हे लिहून घ्या व्यवस्थित. यावरती प्रश्न पडतात. हा चार्ट असाच लिहून घ्या. वरती जे दिलेलं आहे हे लिहून घ्या, म्हणजे तुमचे त्यांचे लोकेशन्स लक्षात राहतील. आणि नंतर मग लोकेशन्स एकदा लक्षात राहिलं का, तुम्ही लिस्ट बघितली की तुमच्या डोक्यामध्ये गुजरात नंदुरबार म्हटलं की तुमच्या पटकन इथं लक्षात येईल, महाराष्ट्राच्या वरच्या कोपऱ्याला नंदुरबार आहे, खाली धुळे आहे. हे असं लक्षात ठेवायचं. आता महाराष्ट्राची स्थापने वेळची काही प्रशासकीय विभाग वगैरे काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आता सांगतो, ते लिहून घ्या. एक म्हणजे महाराष्ट्र ज्या भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर 1 नोव्हेंबर 1956
रोजी मुंबई प्रांत द्विभाषिक काय मुंबई राज्य ज्याला म्हणतो द्विभाषिक द्विभाषिक म्हणजे कोणत्या गुजराती आणि मराठी द्विभाषिक राज्य म्हणून स्थापन केलेलं होतं द्विभाषिक राज्य मुंबई राज्य कोणत्या दोन भाषा एक गुजराती आणि दुसरी मराठी या दोन भाषा मग खूप सारं महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन वगैरे केलं सर्व झालं आणि त्यानंतर 1 मे सर्वांना माहीत आहे 1 मे 1960ला महाराष्ट्र हे राज्य स्थापन झालं महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आता स्थापनेवेळी ज्यावेळेस स्थापना झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते तर स्थापनेवेळी होते 26 जिल्हे प्रश्न पडलेला आहे 26 जिल्हे होते 229 तालुके होते प्रश्न पडला यावरती आणि 4 प्रशासकीय विभाग होते आज किती आहेत 6 त्यावेळेस किती होते 4 या स्थापनेवेळची गोष्ट आहे कधी स्थापनेवेळी या गोष्टी होत्या 26 जिल्हे 229 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग काय काय लक्षात ठेवलं 1 नोव्हेंबर 1956ला मुंबई राज्य द्विभाषिक राज्य गुजराती मराठी भाषा 2 भाषा होत्या त्यावेळेस 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना झाली स्थापनेवेळी 26 जिल्हे 229 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते यावरती प्रश्न पडलेला आहे मग हे 4 विभाग कोणते होते प्रशासकीय तर हे पण बघून घ्या तर 4 विभागाचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते बघा आता खालीच लिहून घ्या एक विभाग होता कोकण विभाग यामध्ये होते 4 तालुके 4 जिल्हे किती 4 जिल्हे 4 जिल्ह्यामध्ये कोणते ब्रह्ममुंबई ठाणे कुलाबा आणि रत्नागिरी कोकण विभागामध्ये 4 जिल्हे होते त्यानंतर सेकंड नंबरला कोणता होता तो होता पुणे विभाग पुणे विभागामध्ये किती जिल्हे होते 9 जिल्हे होते तर मग 9चं डिस्ट्रीब्युशन कसं आहे स्वतः पुणे त्यानंतर सातारा सांगली नंतर कोल्हापूर सोलापूर नाशिक अहमदनगर ज्याला आज आपण अहिल्यानगर म्हणतो त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 झाले 8 आणि 9 2 होते धुळे आणि जळगाव हे सर्व पुणे विभागामध्ये येत होते पुणे विभागांतर्गत येत होते 9 जिल्हे आता तिसऱ्या नंबरचा जो विभाग आहे थर्ड हा झाला कोकण विभाग पुणे विभाग आणि थर्ड नंबरला जो आहे औरंगाबाद विभाग हे महाराष्ट्राच्या स्थापनेवेळची गोष्ट आहे आज 6 विभाग आहेत त्यावेळेसचे हे 4 विभाग 5 जिल्हे होते औरंगाबाद विभागात स्थापनेवेळी 5 मध्ये स्वतः औरंगाबाद सेकंड नंबरला होता तो बीड थर्ड नंबरला परभणी आणि 4 नंबरला होता तो उस्मानाबाद
ज्याला आज धाराशिव म्हणतो आपण, आणि नांदेड हे स्थापनेवेळी होते. नंतर ॲड वगैरे काही झालेले नाहीत. आणि चौथा विभाग आहे शेवटचा नागपूर. नागपूर विभागामध्ये 8 जिल्हे होते. त्यामध्ये स्वतः नागपूर एक, नागपूर नंतर वर्धा, भंडारा, चांदा, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ. तर यामध्ये आता बघू शकता तुम्ही 3 आणि 3 6 7 8 8 जिल्हे झाले. आता तुम्ही म्हणता ना चांदा कुठून आणला, तर हा चांदा कोणता आहे, तर चंद्रपूर आणि गडचिरोली. मी दाखवतो 1 सेकंदात तुम्हाला. हे बघा, याला चांदा म्हणायचे त्यावेळेस. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोघांना मिळून काय म्हणायचे, चांदा म्हणायचे. नंतर वेगळं करून याला केलं चंद्रपूर आणि त्याला केलं गडचिरोली. म्हणजे चंद्रपूरमधून गडचिरोली वेगळा केला, असं केलं. याला चांदा नाव ठेवलेलं आहे. आता या लेक्चरचा आपण शेवटचा पॉईंट बघू आजच्या लेक्चरचा, ते म्हणजे जिल्ह्यांची पुनर्रचना. जिल्ह्यांची महाराष्ट्र जिल्हा पुनर्रचना. आपल्या अगोदर किती होते, 26 जिल्हे होते. मग 26 जिल्हे ज्यावेळेस स्थापनेवेळी होते 26 जिल्हे, 266 ज्याला शहरे म्हणतो, 229 तालुके आणि 266 शहरे आणि 35,851 वस्ती होत्या त्यावेळेस. एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही, तालुके विचारतील. तालुके लक्षात ठेवा, 229 तालुके स्थापनेवेळी. मग त्यामध्ये आपण बदल करत गेलो, एक जिल्हा नवीन निर्माण झाला. 4च विभाग होते स्थापनेवेळी, आता 6 झालेले आहेत. तर मग ते आपण बघूया. जे नंतर 2 विभाग निर्माण झाले त्यामध्ये आहे नाशिक प्रशासकीय विभाग आणि अमरावती. मग टोटल झाली 6 संख्या. हे नंतर झाले, हे तुम्ही नंतर मी सांगतो त्यावेळेस लिहून घ्या, आता काही लिहून घ्यायची गरज नाही. आता मी जिल्ह्यांची पुनर्निर्मिती, एक जिल्ह्यांसाठी मी एक ट्रिक सांगतो, ती तुम्ही डोक्यामध्ये टाकून द्या एकदम फिक्स. सरांनी सांगितलेली आहे ती, मला ती आवडली, मी ती कंटिन्यू केली. सजला गड मुंबईचा नवा हिंगोपा. आता हे कसं सांगतो. आता सजला, स म्हणजे काय, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. ज म्हणजे काय, जालना. हे जिल्हे आहेत. जालना. ला म्हणजे काय, लातूर. गड म्हणजे काय, गडचिरोली. मुंबईला मधातच ठेवा, मुंबईच. नवा, नवा म्हणजे काय, नंदुरबार. वा म्हणजे काय, वाशिम. हिंगोली, गोंदिया, हिंगोपा आणि शेवटी काय, पालघर. आता हे झाले जिल्हे. हे सर्व जिल्हे स्वातंत्र्यानंतर नवीन तयार झालेले आहेत. आता कोणता जिल्हा कोणत्या वर्षी वेगळा निघाला आहे तर ते बघू आपण. सगळ्यात पहिल्यांदा बघू, सिंधुदुर्ग आणि जालना हे सोबत निघलेले आहेत 1981 मध्ये. 1 मे 1981 मध्ये ते वेगळे निघले आहेत. कोणता, सिंधुदुर्ग आणि जालना. सिंधुदुर्ग हा रत्नागिरीमधून वेगळा निघलेला आहे. रत्नागिरीचं डिवायडेशन झालं आणि त्यामधून सिंधुदुर्ग हा बाहेर निघाला. जालना कसा बाहेर निघाला तर औरंगाबादमधून बाहेर निघाला. औरंगाबाद, त्यामधून तो जालना बाहेर निघलेला आहे. बरं,
यांच्या काळामध्ये हे ज्यावेळेस बाहेर निघले त्यावेळेस मुख्यमंत्री, कोणत्या मुख्यमंत्र्यांना हा डिसिजन घेतलेला होता, तर यामध्ये A.R. अंतुले हे कोण होते, CM होते. त्यांनी हा डिसिजन घेतलेला होता. हे लिहून घ्या, A.R. अंतुले. यावरती प्रश्न पडतो. कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये कोणता जिल्हा बाहेर निघाला, कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा बाहेर निघाला असाही प्रश्न पडतो आणि कोणत्या वर्षी पडला. हा चार्ट असाच लिहून घ्या, मी जसा देतोय तसा. त्यानंतर तो पाठ करायचा. पाठ करायचा म्हणजे वारंवार वाचायचा, होऊन जाईल. सजलागड मुंबईचा नवा हिंगोपा असं लक्षात ठेवायचं. नंतर बघा लातूर. लातूर आणि गडचिरोली हे सोबत वेगळे निघले. हे कधी निघले, 1982ला. पण एक निघला ऑगस्ट 1982ला निघले, पण एक निघला 16 आणि एक निघला 26 ऑगस्टला. 16 ऑगस्टला लातूर आणि 26 ऑगस्ट 1982ला गडचिरोली यांचा असा. आणि या ठिकाणी CM कोणते होते, तर बाबासाहेब भोसले. हे वरचं खोडून टाकतो, तुम्ही नंतर लिहून घ्या. बाबासाहेब भोसले हे 1982ला CM होते आपले. CM यांच्या काळामध्ये हे डिसिजन झालेले आहे. बरं, लातूर कोणत्या ह्याच्यातून निघाला आहे, तर तो उस्मानाबाद. आणि गडचिरोली जो बाहेर निघाला तो चंद्रपूरमधून. चांदा ज्याला म्हणतो, चांदा. चांदा त्यावेळेस जिल्हा होता, चंद्रपूर नंतर नाव झालं. नंतर गडचिरोली त्यातून बाहेर पडला. नंतर मुंबई बघू. 4 ऑक्टोबर 1990ला CM कोणते होते, शरद पवार यांनी मुंबईचं विभाजन केलेलं आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ज्याला म्हणतो ना आपण, ते यांच्या काळामध्ये झालं. कोणतं, शहर अँड उपनगर. हे मुंबईचं कोणी केलेलं आहे, शरद पवार यांनी 4 ऑक्टोबर 1990ला. विभाजन म्हणजे काय, मुंबईचा एक भाग केला. शहर म्हणजे कसं, मी समजावून सांगतो. हे पूर्ण वाढत वाढत सिटी गेली अशी अशी. त्यांनी काय केलं, मधल्या याला शहर नाव दिलं आणि साईडचं जे आहे त्याला काय केलं, उपनगर नाव दिलं. मग हा एक वेगळा आणि हा एक वेगळा, असे 2 जिल्हे तयार केले. त्यानंतर नवा हिंगोपा, तर नंदुरबार, वाशिम. 1 जुलै 1998 याला नंदुरबार आणि वाशिम वेगळे निघले. यावेळेस CM कोणते होते, तर मनोहर जोशी शिवसेनेचे होते. मनोहर जोशी CM होते, शिवसेनेचे होते. त्यांच्या काळामध्ये डिसिजन झालेले आहे 1998ला. शिवसेना आणि BJP दोघांची युती होती, पण CM हा शिवसेनेचा होता, मनोहर जोशी. आता नंदुरबार जे वेगळं निघलेलं आहे तर ते आपण बघितलं की धुळेमधून वेगळं निघलेलं आहे. विशेष म्हणजे बघा तुम्ही, धुळेमधून वेगळं निघलेलं आहे. नंदुरबार मोठं आहे, धुळे लहान आहे. या ठिकाणी पण बघा, रत्नागिरीतून सिंधुदुर्ग वेगळं निघलं. सिंधुदुर्ग मोठं आहे, रत्नागिरी लहान आहे. चंद्रपूरमधून गडचिरोली वेगळं निघलं. गडचिरोली मोठा आहे, चंद्रपूर लहान आहे. जो पण बाहेर निघाला तो मोठा झाला आणि जो आतला होता तो छोटा झाला. आता वाशिमची स्टोरी वेगळी. अकोलामधून वाशिम वेगळं निघलेलं आहे, पण अकोला मोठंच आहे. त्यानंतर बघू हिंगोली. हिंगोली हे परभणी मधून वेगळं निघलं आणि गोंदिया हे भंडारामधून. या ठिकाणी पण भंडारापेक्षा गोंदिया मोठा आहे, भंडारा छोटा आहे. भंडारामधूनच वेगळं निघलं, परंतु गोंदिया मोठा आहे. तसं परभणी मोठी आहे, हिंगोली छोटी आहे. या ठिकाणी अपवाद आहे, हिंगोलीला अपवाद आहे. पालघर. आता हे बघू, हिंगोली आणि गोंदिया 1 मे 1999 त्यावेळेस होते नारायण राणे CM. त्यांच्या कारकिर्दीमध्ये हिंगोली आणि गोंदिया यांना वेगळं केलेलं आहे. नंतर आले पालघर. पालघर झालं सगळ्यात शेवटी 1 ऑगस्ट 1900 नाही तर 2014. 2014मध्ये निर्णय घेतला. तो घेतला म्हणजे पृथ्वीराज चव्हाण.
हे CM होते. हे शेवटचं आहे, पालघर हे शेवटचं आहे. तर यामध्ये आता आपण बघू शकतो पालघर ठाण्यातून वेगळं निघलं. ठाणे. आता तुम्ही काय लक्षात ठेवता, सजलागड मुंबईचा नवा हिंगोपा. सहज म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी. आता तुम्हाला मॅपवरती मी व्यवस्थित समजावून सांगतो. आता बघा कसे वेगळे निघले जिल्हे, एक एक बघू आपण. 1982ला सर्वप्रथम हे जिल्हे वेगळे निघायचा विचार आला. 81ला 1 मे 1981ला फर्स्ट टाईम ही निर्णय झाला. तो म्हणजे काय, जालना आणि सिंधुदुर्ग. आता लक्षात ठेवा, हा कोपरा, खालचा कोपरा अगोदर सगळ्यात पहिले त्यांनी वेगळा केला. खालचा कोपरा वेगळा करताना म्हणजे या रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग वेगळा करताना त्यांनी एक मराठवाड्यामधला जिल्हा घेतलेला आहे. कोणता, जालना जिल्हा, जो की औरंगाबादमधून वेगळा केला. जालना अगोदर खालचा कोपरा केला त्यांनी. बरोबर महाराष्ट्राचा मॅप लक्षात ठेवा डोळ्यासमोर. अगोदर फर्स्ट टाईम काय केलं, सिंधुदुर्ग खालचा कोपरा फर्स्ट टाईम केला. ज्यावेळेस तुम्हाला सिरियल विचारतील त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे. फर्स्ट टाईम हे क्लिअर झालं. सेकंड टाईम काय केलं, सजलागड. सजलागड. आता ला काय, लातूर. लातूर हे मराठवाड्यामधलंच आहे. उस्मानाबादमधून याला वेगळं केलेलं आहे लातूरला. त्या जोडीला काय आहे, हा दुसरा कोपरा आहे. कोणता, गडचिरोली. हा महाराष्ट्राचा दुसरा कॉर्नर आहे. हा फर्स्ट कॉर्नर झाला, सेकंड कॉर्नर झाला. बरोबर. सजलागड मुंबईचा. कोणाचा, मुंबईचा. फर्स्ट कॉर्नर केला, सेकंड कॉर्नर केला, फर्स्ट कॉर्नर सेकंड कॉर्नर, नंतर लगे मुंबईला या. नंतर मुंबईचा किती, 1990ला. लक्षात ठेवा 1990ला म्हणजे शरद पवारांच्या काळामध्ये. आणि हा जो झाला 1981चा निर्णय, हा झाला लगेच दुसऱ्या वर्षी 82ला निर्णय झालेला आहे. 1 मे 1981 हा झाला 1982. हा झाला 16 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशीच निर्णय झाला. काही कारणास्तव गडचिरोलीचा इश्यू होता, कारण तो थोडासा जंगली एरिया आहे आणि फॉरेस्ट ॲक्ट वगैरे बरंच त्याचे नियम होते, म्हणून 10 दिवस लेट झालं. मग हा 26 ऑगस्टला त्याचा नोटिफिकेशन आलं, GR आला. म्हणजे 1982लाच, परंतु 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट या 2 तारखा त्यामुळे वेगळ्या पडल्या. फर्स्ट कॉर्नर झाला, सेकंड कॉर्नर झाला, फर्स्ट सेकंड, नंतर मुंबईकडे या झालं. त्यानंतर आता थर्ड कॉर्नर घ्या, सजलागड मुंबईचा नवा म्हणजे काय, नंदुरबार आणि वाशिम यांचा निर्णय झाला 1990 नंतर. 1 जुलै 1998ला. बरोबर, मी जसं सांगितलं तसं 1998ला. परत एकदा तसंच कॉर्नर कट केला धुळ्यामधून. हे बाहेरचा कॉर्नर कट केला, इथं धुळे होतं, धुळ्यातून बाहेरचा कॉर्नर कट केला आणि एक घेतला ह्या एरियामधला एक घेतला त्यांनी. दरवेळेस काय करतात ते, फर्स्ट टाईम इथं सिंधुदुर्ग बाहेर काढला, नंतर इथं गडचिरोली बाहेर काढला, नंतर मुंबईचं केलं, नंतर परत नंदुरबार बाहेर काढला आणि एक आतमधला घेतला. जालना, लातूर हे मधले एक घेतले. आता यानंतर काय झालं, नवा हिंगोपा. हिंगोपा म्हणजे काय, हिंगोली आणि गोंदिया या ठिकाणी पण बघा. आता हा कॉर्नर झाला कट, सिरियलने आलो आपण. फर्स्ट कॉर्नर, सेकंड कॉर्नर, नंतर मुंबई झाल्यावर नंदुरबार आणि नंतर गोंदिया. भंडाऱ्यामधून काय केला त्यांनी, हा कॉर्नर कट केला वरचा आणि त्याच्यासोबत काय केला, हिंगोली घेतला. काय घेतला, हिंगोली त्याच्या जोडीला घेतला. हे दोन्ही सोबत केले. हे कधी केले, 1999 1 मे एस नारायण राणे यांनी केलेलं आहे हिंगोलीला. तर असं लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग पहिले काढला, नंतर गडचिरोली काढला कॉर्नर, तो कट केला म्हणजे तो वेगळा काढला. नंतर मुंबईकडे आले, त्यानंतर परत काय केलं, नंदुरबार वेगळा केला आणि शेवटी गोंदिया कट केला. फक्त आता हे लक्षात ठेवा, गोंदियासोबत हिंगोली आहे, नंदुरबारसोबत वाशिम आहे, सिंधुदुर्गसोबत जालना. या जोड्या कशा लक्षात राहतात, तर तोच सजलागड मुंबईचा, नवा हिंगोपा पालघर कधी लास्ट 2014ला केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. आणि आता आजचं लेक्चर याच ठिकाणी आपण स्टॉप करू. बाकीचे लेक्चर तुम्हाला
आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी प्रायव्हेट ग्रुप केलेला आहे, तर त्यावरती मी अपलोड करत आहे. आणि हा व्हिडिओ नाही अपलोड करणार, हा व्हिडिओ याच ठिकाणी यूट्यूबलाच तुम्ही बघून घ्यायचा, प्रॉपर नोट्स काढून घ्यायच्या. मी ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रॉपर तुम्हाला ब्लँक पेजेसवरती लिहायच्या आहे. थोडीशी मॅप जर म्हटलं तर तुम्हाला असा मॅप हातानेच काढायचा आहे महाराष्ट्राचा जर म्हटलं तर, आणि त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. काही जागा थोडीशी प्रत्येक पेजेसवरती थोडी थोडी जागा ठेवायची आहे, नंतर काय व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला करता येईल. आणि सुरुवातीला हे जे ब्लँक पेजेस आहेत मानलेली ते एका फाईलमध्ये ठेवा. प्रत्येक चॅप्टर झाल्याच्यानंतर म्हणजे हिस्ट्री जिओग्राफी 2 झाल्याच्यानंतर एकदाच बाइंडिंग करून घेऊन येताल, किंवा मधात काही गोष्टी ॲड करायच्या म्हटलं तरी तुम्हाला टाकता येतील. बाइंडिंग आत्ताच करू नका, किंवा बाइंडिंग केलेली वही पण शक्यतो आणू नका. आणि हा लेक्चर पूर्णपणे तुम्ही बघितला असेल, तुम्हाला जर आवडलंच असेल तर माझा हा नंबर आहे टेलिग्रामचा 9545 35 52 18, किंवा माझा टेलिग्राम आय डी आहे विजयसिंग चिकणे, म्हणजे विजयसिंग 19. तर तुम्हाला जर बॅच आवडली, म्हणजे तुमचं माझं जर शिकवणं आवडलं तुम्हाला, तर तुम्ही बॅच परचेस करू शकता. मी 50 दिवसामध्ये 50 डेजमध्ये बॅच कंप्लीट करणार आहे आणि व्यवस्थित डिटेलमध्ये घेणार आहे. तुम्हाला परत कोणती बॅच करण्याची गरज नाही. जे MPSCसाठी महत्त्वाचं आहे ते घेणार आहे, TCS IBPS वगैरे या सर्वच गोष्टींसाठी. तर आता हिस्ट्री जिओग्राफी सुरू केलेला आहे. जिओग्राफी एक 8 ते 10 दिवसात संपवून त्यानंतर हिस्ट्री 8 ते 10 असं प्रॉपर मी अपलोड करत राहणार आहे. तर आता ऑफ टाईम आहे, तुम्ही, माझी इच्छा आहे की तुम्ही ज्यांना वाटते की मार्क कमी येतात त्यांनी बॅच परचेस करायला हरकत नाही. सरळ सेवा देणारे सर्व कोणीही असू द्या, आणि टेक्निकलचे एक्झाम करणारे टेक्निकलच्यासाठी नॉन टेकचा हा सिलेबस आहे. टेक्निकल म्हणजे आरोग्य भरती वगैरे सर्वच. आरोग्य भरती तुमचे मित्र कुणी असतील तर त्यांना शेअर करा. नगर परिषद भरती तुम्ही त्यांना शेअर करू शकता. तर चला तर, थँक्यू व्हेरी मच.